काल माझं एक्सनेस ब्रोकर सोबत बोलणं झालं. त्यांनी मित्रांनो 2-3 महिन्यापूर्वी अकाउंट ओपनिंग, न्यू अकाउंट ओपनिंग जी आहे ती बंद केलेली होती. जे फक्त ज्यांचं ऑलरेडी अकाउंट होतं एक्सनेस मध्ये तेच फक्त ट्रेडिंग करू शकत होते. तर याच विषयावर मी काल त्यांच्याशी बोललो की नवीन अकाउंट ओपनिंग सुरू होणार आहे का. तर त्यांचा मला खूप निगेटिव्ह रिस्पॉन्स आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 7-8 महिने तरी नवीन अकाउंट ओपनिंग चालू होणार नाहीये. पण मित्रांनो माझ्या लक्षात तेव्हाच आलं की एक्सनेस मध्ये ट्रेडिंग आता शक्य नाही आहे. ज्यांचं ऑलरेडी अकाउंट आहे तेच इंडियामध्ये एक्सनेस मध्ये ट्रेडिंग करू शकतात. नवीन अकाउंट ओपनिंग एक्सनेस मध्ये पॉसिबल नाही आहे. कारण की इंडियामध्ये काम करण्यासाठी त्यांना काही क्रायटेरिया पूर्ण कराव्या लागणार आहेत, जे त्यांच्याकडून पूर्ण होत नाही आहेत. त्यामुळे त्यांनी न्यू अकाउंट ओपनिंग थांबवलेली आहे आणि एक्सनेस ब्रोकर मध्ये आता भविष्यात ट्रेडिंग करणं शक्य होणार नाही आहे. एक्सनेस ब्रोकर एवढा ट्रस्टेबल का होता, कारण की एक्सनेसचं डिपॉझिट विड्रॉल हे खूप फास्ट होत होतं. विड्रॉल जर तुम्ही केलं ना 2 ते 3 मिनिटात एक्सनेसचं विड्रॉल आपल्या अकाउंटला येत होतं आणि सर्व एक्सनेस जवळ लायसन्स होते. त्यामुळे लोकांचा एवढा एक्सनेसवर ट्रस्ट होता. तसेच मी तुम्हाला सेम ट्रस्टेबल ब्रोकर सांगत असतो एक्सेम आणि पीयू प्राईम, ज्यामध्ये तुम्ही 100% सोबत ट्रेडिंग करू शकता आणि डिपॉझिट विड्रॉल पण या दोन ब्रोकरचं खूप फास्ट आहे. तुम्हाला जर अकाउंट ओपनिंग करायचे असेल तर इन्स्टाच्या बायोला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथं मला हाय करा. तुम्हाला अकाउंट ओपनिंग सोबत लर्निंग ग्रुप आणि कोर्स पण फ्री ऑफ कॉस्ट मिळणार.